नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि ही मुलं इतकी मस्ती करत होते ना, तर आम्ही गेलो होतो आमच्या रिलेटिव्सच्या घरी. त्यांच्या इथे स्वामींची पूजा होती आणि ही बघा इकडे कशी करते. आणि आता आरती चालू होती. नंतर आम्ही पूजेला काल गेलो होतो, पण कालच्या ब्लॉगमध्ये टाकायचं राहून गेलं म्हणून आज टाकलं. सो गाईज, माझी मम्मी आणि मी पायी पायी चालतोय. माझी बहीण आणि माझे पप्पा गेले गाडीवरती. इथून थोडंसं दूर आहे आमचं घर, म्हणून मग माझे पप्पा दीदीला सोडून येतील आम्हाला घ्यायला. आम्ही दोघे आता पायी पायी चालतोय. त्या रस्त्यापर्यंत पायी पायी येत होतो. आता आमचे पप्पा आम्हाला घ्यायला आले, म्हणजे माझे पप्पा आम्हाला घ्यायला आले आता. सो बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर मी इथे उठलेली आहे आणि माझी बहीण ती स्कूलमध्ये निघून गेलेली. मग आज मी तुम्हाला घरचं दाखवेल कसं काय काम करा. भेटू मग. फ्रेश झाले का मग भेटू. हॅलो गाईज, तर आता मी तयार झालेली आहे. आंघोळ वगैरे माझ्या आवडलेली आहे. तर मग आता आपण जाऊया मागच्या दाराला. कारण की कपडे पण धुवायचे आहेत ना थोडेसे, म्हणून तोपर्यंत मी धुत होते. तोपर्यंत आपण नंतर भेटू. बाय. हॅलो गाईज, तर आता कपडे धुवून पण झालेले आहेत आणि मी वाट पण टाकून दिली. तर मग आता भूक लागली. मग आता चला आपण जेऊया. मी काय करते माहिती का, हे गरम होतं ना तोपर्यंत मग मी ग्लासवरून आणि तिकडे ठेवून देते, म्हणजे तोपर्यंत इकडे काय गरम होऊन राहतं ना. ओके. आणि आता नाही का माझी बहीण आहे ना, आणि आता आणि मग ती आली का तेव्हा आपण परत व्लॉग स्टार्ट करू. आणि तोपर्यंत मग आता मी दाखवते जेवण. तब तक के लिए बाय बाय. आणि हे पण सांगा की कोणाकोणाला फ्लॉवरची भाजी आवडते, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आज मम्मीने बनवली आहे फ्लॉवरची भाजी. आता माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. पण मग आता किचन मधला पसारा बघा तुम्ही. किचन ओटा पुसायचा आहे, भांडे घासायचे पण आहे. मग मी आता आवरती. मग तोपर्यंत बघा तुम्ही. आता माझे भांडे लावून झाले, तर आता मग किचन पासून काढते. आम्ही काय केलंय माहिती का, मी आणि माझ्या बहिणीने, म्हणजे नाही का, तिला छकुली सांगतात आणि मला दीदी सांगतात घरामध्ये सगळे. तर मग छकुलीने मी काय केलंय की तिने हॉलमधलं आवरायचं आणि मी किचनमधलं आवरायचं, असं आम्ही कामं वाटून घेतलेले आहेत. तर मग हॉलमध्ये काय एवढा पसारा नाही राहत. तर नंतर तिला मी सांगितलं की हॉलमध्ये पसारा नसला तर तू झाडून मारून घ्यायचं, मी घरी पुसून घेईल, असं आम्ही वाटून घेतलं. तर माझं किचन आता पुसून झालेलं आहे. तर मग मी आता नाही का, हाताने भांडे घासणार आहे. मी आता भांडे नाही घासणार आहे, कारण की मग पप्पा पण आता बाहेर गेलेले. तर मग अजून छकुली पण नाही आली. मग ते दोघं आले का ते जेवतील, मग ते ताटं वगैरे राहतील. पेंटाच भांडे घासल. आता काही थोडेसेच भांडे. मग किचन मला मी आवरून कसं पुसून घेतलंय. आता फक्त इकडे भांडेच बाकी, ते आता नंतर घासेल. पप्पा आणि ते जेवले का मग
माझं काही जेवण झालंय आता. चला भेटू मग, छोकरी आली का मग तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत बाय बाय. तर काय छकुली आता आलेली आहे. चला आपण दार उघडू. ये ग विशाल, ये ना. हॅलो गाईज. सो गाईज मी शाळेतून आली. आता मी जेवण करते कारण की मला खूप भूक लागली गाईज. बघा फ्लावरची भाजी खाते मी. बाय. तर गाईज तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या पप्पांनी आज पण आम्हाला जिलेबी आणली, सो आम्ही खातो. असं बोलते गाईज तुम्हाला माहिती का हे म्हणजे माझ्या दादाच्या लग्नाचे फोटो आलेले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते गाईज त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही आमचे पण टाकलेले होते. तर त्याच्यामध्ये गाईज ही स्वप्न सुंदरी कोण आहे गाईज? मीच ऍक्च्युली. गाईज तुम्हाला मी दाखवते थांबा. ये कोण है यार? ये लड़की कितनी सुंदर है. देखो ना गाइस, गाइस देखा ना आपने, वो मैं ही हूँ गाइस. गाइस चलो मिलते हैं नेक्स्ट क्लिप में. तब तक के लिए गाइस बाय गाइस. सो आतासाठी बाय. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. सो बाय.